इतिहास, परंपरा आणि कला यांचा सुरेख संगम असलेले जयपूर हे शहर. आज आपण या व्हिडिओमध्ये राजस्थानच्या या मनमोहक गुलाबी शहरात सैर करणार आहोत. हे शहर प्रत्येक कोपऱ्यात नव्या कहाण्या सांगतं. सुंदर हवामान, राजमहालांची अद्भुत वास्तुकला आणि इथल्या संस्कृतीचा रंग तुम्हाला अनुभवायचा असेल तर जयपूरला भेट द्या. चला तर मग सुरू करूया जयपूरच्या या जादुई प्रवासाला. मागच्या एपिसोडमध्ये आपण उदयपूरच्या संगीन माहोलचा आनंद घेऊन आता मस्तपैकी जयपूरच्या दिशेने प्रस्थान केलंय. नमस्कार मंडळी, माझे नाव पूजा आणि या एपिसोडमध्ये आपण जयपूर 1.5 दिवसात कसं पाहता येईल हे पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला ही ट्रेन जर्नी कशी होणार आहे आणि किती वाजता आमच्या ट्रेन्स असणार आहे याचा एक चार्ट दिला होता. त्यानुसार आम्ही उदयपूरवरून 6:30 वाजेच्या दरम्यान निघालो आणि दुपारी आम्ही 1:30 ते 1:45च्या दरम्यान जयपूरमध्ये पोहोचलो सुद्धा. मात्र त्या दरम्यान आम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळाली, ते म्हणजे फुलेरा स्टेशन. ऑफकोर्स पंचायत सिरीज एवढी व्हायरल झाली होती, त्यामुळे फुलेरा स्टेशन पाहिल्यानंतर आम्हाला पंचायत सिरीजच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि आम्ही त्यावर मस्तपैकी डिस्कशन करून हा जयपूर प्रवास खूप सुंदर केला. उदयपूर ते जयपूर हे ट्रेन तिकीट आम्हाला 765 रुपये होतं. उदयपूरवरून चित्तोडगड, भिलवाडा, अजमेर आणि त्यानंतर जयपूर असा हा आमचा ट्रेन प्रवास होता. वेलकम टू जयपूर असं स्वतःलाच म्हणत आम्ही या प्रवासाबद्दल खूप जास्त उत्सुक होतो आणि गेलो तर पाहतो इथे प्रचंड गर्दी होती. म्हणजे जी शांतता उदयपूरमध्ये आम्हाला मिळाली त्याच्या तिप्पट किंवा 10 पट तुम्ही म्हणू शकता एवढी गर्दी इथे जयपूर स्टेशनलाच होती. तर शहरामध्ये काय होणार आहे यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. आम्ही ॲडव्हान्स बुकिंग केल्यामुळे आम्हाला डायरेक्ट फोर्ट चंद्रगुप्त या हॉटेलवर जायचं होतं. सो स्टेशनवरून उतरल्यानंतर आम्हाला हॉटेलवर जाण्यासाठी 100 रुपये चार्ज केले. त्यानुसार आम्ही निघालो फोर्ट चंद्रगुप्तला. जयपूर हे राजस्थानचं कॅपिटल असल्यामुळे ते खूप क्राऊडेड असणार याची आम्हाला अपेक्षा होती आणि त्यानुसारच आम्ही आमचं बुकिंग केलं होतं. जयपूरमध्ये आल्यानंतर आम्हाला जिथे तिथे नुसतं बिझनेस पाहायला मिळाला. फक्त बिझनेस, म्हणजे तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी कुठल्या रिलेटेड बोलत असाल तरी त्यात ती लोक बिझनेस शोधतात. इतकं हे मनी माइंडेड शहर आम्हाला वाटलं. इथे गेल्यानंतर 2 गोष्टी करायच्या. एक तर पहिले फोर्ट चंद्रगुप्त हॉटेल बुक करायचं नाही, कुठलं दुसरं हॉटेल घ्या. मात्र हे 3 स्टार हॉटेल म्हणून तुम्हाला इतके गंडवतात आणि तुमच्याकडून खूप पैसा चार्ज करतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या ऑटोवाल्यांच्या किंवा जे चार्जेस सांगतात त्याच्या फंद्यात पडायचं नाही. 2-3 ठिकाणाहून चार्जेस काढा, तुम्हाला दिवसभराचा किती खर्च होणार आहे याचा अंदाज घ्या आणि त्यानंतरच तुमचं दिवसभरासाठी एखादी ऑटो बुक करा. फोर्ट चंद्रगुप्तचा डिटेल ब्लॉग मी ऑलरेडी पोस्ट केला आहे. जर तुम्हाला पाहायचा असेल तर आय बटनमध्ये तुम्ही चेक करू शकता. 3 वाजता जयपूरच्या हॉटेलमध्ये पोहोचून आम्ही 5 वाजता बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि 5 वाजता हॉटेलच्या अगदी खालूनच हवा महालपर्यंत 20 रुपये देऊन आम्ही त्या दिशेने निघालो. मात्र हे शहर खरंच या जयपूरची राजधानी म्हणावं इतकं सुंदर आहे. हवा महलच्या दिशेने जाताना एक गेरुवा रंगाचं प्रवेशद्वार ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा खरंच आपण पिंक सिटीमध्ये आल्यासारखं आपल्याला वाटतं. हॉटेल ते हवा महलच्या दरम्यान आम्ही जेही मार्केट पाहिलं तिथली रचना अगदी सेम होती. म्हणजे तिथे लिहिलेली नावं असतील, त्या दुकानाची नेमप्लेट असेल किंवा त्याची रचना असेल. त्याच्यामुळे इथे अजिबात केओस नव्हता, कसला झगमगाट नव्हता. मात्र तितकंच हे साधं सोपं आणि अगदी सुटसुटीत असं मार्केट होतं. आणि अखेर आपण पोहोचलो हवा महालासमोर. रात्रीच्या प्रकाशात न्हालेला हा महाल म्हणजे एक जिवंत कलाकृती वाटते. इथली प्रत्येक खिडकी, प्रत्येक कोपरा इतिहासाची कहाणी सांगतो. या गुलाबी शहराच्या मध्यभागी उभा असलेला हा महल त्याच्या सौंदर्याने आणि राजस्थापत्यकलेने मन अगदी भारावून टाकतो. हवा महालासमोर प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही जवळच असलेल्या श्री राम मंदिरात जायचं ठरवलं. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी याहून सुंदर ठिकाण नाही. हवा महल आणि श्री राम मंदिराला भेट देऊन आम्ही आता हॉटेलकडे निघालो होतो.
दरम्यान रात्रीत मी ही आयटिनरी तयार केली. उद्या आपल्याला ज्या ज्या ठिकाणी फिरायचं आहे ती ठिकाणांची नावं काढली आणि ऑटोवाल्यांना 30 ठिकाणं फिरवायची हे सांगितलं आणि त्यानुसार 1400 रुपयात आम्ही या प्रवासासाठी निघालो. आम्ही दिवसाची सुरुवात गलताजी टेम्पलने करायचं ठरवलं. या गुलाबी शहराच्या अरवली पर्वत रांगेत वसलेलं हे सुंदर रत्न म्हणजे गलताजी टेम्पल. हे मंदिर त्याच्या पवित्र कुंडासाठी आणि अनोख्या स्थापत्य कलेसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. हे मंदिर जयपूरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. इथे 7 पवित्र कुंड आहेत, ज्यामध्ये गलता कुंड सर्वात पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की या कुंडाचं पाणी कधीही संपत नाही. चला तर मग पाहूया ही कथा सत्य आहे की नाही. या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला प्रवेश फी म्हणून 100 रुपये द्यावे लागतात. निसर्गाचं वरदान लाभलेलं हे मंदिर मंकी टेम्पल म्हणूनही प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्हाला सुंदर राम, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नक्षीदार बुरुज आणि देवतांच्या शिल्पाकृती आपल्याला भिंतीवर दिसतात. या भिंतींवर कोरलेल्या पौराणिक कथांचे प्रसंग त्यांच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला अधोरेखित करतात. या भागात तुम्हाला अनेक मंदिरं पाहायला मिळतात. गलताजी मंदिर. मंदिराच्या स्थापत्यकलेत प्राचीन हिंदू वास्तुकलेची झलक दिसते. हे मंदिर अरवली पर्वतरांगेच्या उंच टेकड्यांमध्ये वसलेलं आहे, ज्यामुळे त्याला नैसर्गिक सौंदर्याची अनोखी पार्श्वभूमी लाभते. मंदिराचा मुख्य भाग गुलाबी दगडांनी बांधलेला आहे आणि त्यात अत्यंत बारकाईने कोरीवकाम केलेलं आहे. इथे सुंदर नक्षीदार कमानी, स्तंभ आणि गाभाऱ्याची रचना तुम्हाला पाहायला मिळते. मंदिराभोवती असलेल्या 7 पवित्र कुंडांना इथे विशेष महत्त्व आहे आणि ती कुंड कधीही सुकत नाही हे पाहण्यासाठीच आपण इथपर्यंत आलो. वाव, अद्भुत, अद्वितीय अशी ही स्थापत्यकला. आणि हेच व्हायरल इंस्टाग्रामवर फोटोज पाहून आपण इथपर्यंत पोहोचतो. या दगडांच्या तुम्ही आजूबाजूला पाहू शकता. इतके सुंदर रचना करून हे मंदिर बांधण्यात आलं आहे. ही अशी 7 प्रकारची कुंड आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात आणि जिथे आज खरंच पाणी उपलब्ध आहे अशी ही कुंड आहेत. तर अशा प्रकारे गलताजी टेम्पलचं सौंदर्य मनात भरवून आणि स्वतःचा मोह आवरून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. ही तटबंदी पाहून तुम्हाला कळलंच असेल की आपण निघालोय नाहरगडच्या दिशेने. नाहरगडचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नाहरगड आणि जयगड हे एकाच रस्त्याचे आहेत, त्याच्यामुळे जाताना तुम्ही आधी नाहरगड करू शकता आणि त्यानंतर जयगडच्या दिशेने जाऊ शकता. तुम्हाला या आजूबाजूच्या जंगलांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मोर पाहायला मिळतात. मोर, लांडोर, त्यांची पूर्ण फॅमिली सुद्धा पाहायला मिळते. अरवली पर्वत रांगेवर बसलेला हा किल्ला जयपूरचं वैभव आणि राजस इतिहास अत्यंत जिवंत प्रतीक म्हणून ओळखला जातो. इथून दिसणारा जयपूरचा सुंदर नजारा आणि इथल्या वास्तुकलेचे अद्भुत सौंदर्य तुम्हाला नक्कीच भारावून टाकते. नाहरगड किल्ल्यात जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 52 रुपये द्यावे लागतात. नाहरगडमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शिलालेखावर या नाहरगडची माहिती पाहायला मिळते. हा किल्ला 1734 साली जयपूरच्या संस्थापक महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधला होता. किल्ल्यातून आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शीश महल पाहायला मिळतो. त्याचबरोबर बावडी म्हणून ही जी जागा आहे जिथे पाणी साठवले जाते आणि त्याचबरोबर साईडला कचराही साठला जातो, अशा पद्धतीने याची रचना केलेली आहे. सुरुवातीला सुदर्शनगड या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला नंतर नाहरगड म्हणून प्रसिद्ध झाला, कारण स्थानिक लोकांच्या मते इथे राजा नाहरसिंग भोग यांचा आत्मा वास करतो आणि त्यामुळेच नाहरगड हे नाव पडलं.
या तटबंदीच्या बाजूने वर गेल्यानंतर तुम्हाला जे विहंगम दृश्य पाहायला मिळणार आहे, येथून तुम्हाला पूर्ण जयपूर सिटीचा नजारा पाहायला मिळणार आहे। चला तर पाहूया ही तटबंदी इतकी फेमस का आहे। नाहरगड किल्ल्याची तटबंदी म्हणजे ऐतिहासिक संरक्षणाची चांगले उदाहरण आहे। येथून तुम्हाला किल्ल्याच्या भव्य तटबंदीचा नजारा देखील लाजवाब दिसतो। किल्ल्याच्या परिक्रमा केल्यास इथल्या ठिकाणाची पूर्ण झलक पाहायला मिळते। अर्ध्या पाऊण तासात किल्ल्याची पूर्ण माहिती घेऊन आणि तिथली रचना पाहून भारावून जाऊन आम्ही पुढे दुसऱ्या गडाकडे निघालो। येताना मात्र पावसाचं वातावरण झालं आणि ते पहा आपल्याला पाहायला मिळाले मोराचे पिल्ल। आणि पुढे जाऊन पाहतो तर काय खरंच आम्हाला मोराची पूर्ण फॅमिली पाहायला मिळाली, ते पहा। आणि अशा प्रकारे रस्त्यावरच आपल्याला मस्तपैकी मोर पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण सहज पोहोचलो जयगडाकडे। क्या खूबसूरत आहे। निसर्ग आणि इथल्या प्राणी पक्ष्यांच्या सानिध्यात उभा असलेला जयगड दुरून इतका देखणा दिसत होता की आम्हाला तिथे जाऊन पाहण्याचा मोहच आवरला नाही। जयगडावर जायला तुम्हाला प्रत्येकी 150 रुपये द्यावे लागतात। आम्ही जयगडावर पोहोचलो काय आणि पाऊसच सुरू झाला, त्यामुळे एका आडोशाला थांबून आम्ही पाऊस थांबण्याची वाट पाहू लागलो। येथे पाऊस जास्त काळ टिकत नाही, त्याच्यामुळे 10 ते 15 मिनिटात आम्ही पावसाचा जोर कमी झाल्या गडाकडे निघालो। संरक्षणात्मक किल्ला म्हणून जयगडाचा मान खूप मोठा आहे आणि हा किल्ला दुरूनच जयपूरचं सौंदर्य अधिक भरीव करतो। जयगड किल्ल्याचे सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे येथील या विशाल तोफा, ज्याला जयबोल तोफा म्हणतात। या तोफेचा आकार मोठा आहे आणि तो किल्ल्याच्या भव्यतेला अधोरेखित करतो। पावसाळ्यात जयगडाची ही तटबंदी अतिशय मोहक दिसते, म्हणजे याची जी रचना आहे ती तुम्हाला एका प्रशस्त महालाची आठवण करून देते। जयगडाचा निरोप घेऊन आम्ही निघालो जंतर मंतरला। जंतर मंतर हे 18व्या शतकातील एक खगोलीय वेधशाळा होती, जी महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधली होती। जयसिंग यांना खगोलशास्त्रात खूप आवड होती आणि त्यामुळेच त्यांनी या वेधशाळेची पाहणी करून हे ठिकाण सुसज्ज केलं। जंतर मंतरची तिकीट फी आहे 52 रुपये। जंतर मंतरमध्ये असलेल्या यांत्रिक उपकरणांची रचना इतकी अनोखी आहे की ती आजही खगोलशास्त्रासाठी वापरली जाते। येथे तुम्हाला सम्राट यंत्र पाहायला मिळतं। हे यंत्र सूर्याची स्थिती मोजण्यासाठी वापरलं जातं आणि त्याचा आकार खूप भव्य आहे। सम्राट यंत्राच्या सहाय्याने नेमकं आता किती वाजले आहेत याचा सुद्धा अंदाज लावला जातो। येथे एक अशा प्रकारचं यंत्र आहे जिथे वेगवेगळ्या होरोस्कोप म्हणजेच ज्योतिषशास्त्राच्या ज्या राशी आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत आणि त्यानुसार त्याचे चित्र काढलेले आहेत। त्याचबरोबर तुम्हाला इथे वायुपुस्तक यंत्र म्हणजेच या यंत्राने वायूचे प्रमाण आणि दिशा मोजली जाते। या यंत्राचा उपयोग हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यातले बदल समजून घेण्यासाठी करायचे। तर अशी ही जंतर मंतरची अनोखी सैर करून आम्ही पुढे निघालो होतो पत्रिका गेटसाठी। मात्र त्या दरम्यानच आम्हाला सिटी पॅलेस दिसला। जयपूरचा सिटी पॅलेस आतून पाहायला अतिशय मनमोहक आहे आणि त्याचं स्ट्रक्चर आर्किटेक्ट हे या इथला स्थापत्यकलेचा अतिशय देखणा नमुना आहे।
मात्र आज जायला 300 रुपये तिकीट असल्यामुळे आम्ही पत्रिका गेट निवडलं, कारण आम्हाला तिथे जायला बरंच अंतर कापायचं होतं. पत्रिका गेट हे जयपूरच्या विमानतळाच्या दिशेने आहे. हे गेट जयपूरच्या नवज्योती मार्गावर स्थित आहे. पत्रिका गेट हे शहरातील एक अत्यंत सुंदर आणि रंगीबेरंगी गेट आहे, जे खासतः त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि डिटेल नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर त्याच्या आसपासच्या परिसरात सुंदर बागा आणि स्वच्छ वातावरण आहे. येथून सूर्यास्त आणि सूर्य उगवताना दिसणारा नजारा आणि या सुंदर गेटवर पडणारी सूर्याची किरणं याहून सुंदर दृश्य नसतं. पत्रिका गेटवर रंगीबेरंगी चित्रकला आणि पॅनल्स काढलेले आहेत, ज्याद्वारे राजस्थानी लोककलेचे दर्शन होते. प्रत्येक पॅनलमध्ये राजस्थानी कला, पुराणकथा आणि ऐतिहासिक दृश्य दाखवली आहे आणि यामुळेच या गेटला एक पारंपरिक आणि अगदी शाही आकर्षण प्राप्त होतं. हे सौंदर्य तुम्ही विनामूल्य अनुभवू शकता. पत्रिका गेटवरून निघून आम्ही तडक हवा महलला पोहोचलो. हवा महलमध्ये आत जाण्यासाठी तुम्हाला 50 रुपये प्रत्येकी द्यावे लागतात. काल सायंकाळी पाहिलेला हवा महल आणि आता आतून पाहणारा हवा महल यात खूप वेगळी तफावत होती. हवा महल हे जयपूरमधलं अत्यंत ऐतिहासिक स्थळ आहे. म्हणजे कोणीही म्हणावं की जयपूरला जायचे तर हवा महलचा उल्लेख होणार नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे हवा महलला आतमधून पाहण्याची इच्छा खूप तीव्र होती. असं म्हणतात की या महालाला 953 छोट्या खिडक्या आहेत आणि या खिडक्यांच्या झरोक्यातून जी थंड हवा येते, यामुळे या महलाला हवा महल हे नाव पडलं. हवा महलाच्या वरच्या मजल्यावर एक छोटं छत आहे, जिथून पर्यटक जयपूर शहराचा सुंदर नजारा पाहू शकतात. हा महल महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी बनवला होता. ही एक 5 मजली इमारत आहे आणि या प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या रचनांनी सजवलेल्या आहेत. अशी ही दिवसभरात 6 ठिकाणांची सौंदर्यपूर्ण ट्रिप करून आम्ही निघालो हॉटेलकडे. या परतीच्या प्रवासात निघतानाच आम्हाला जयपूरचा पाऊस पुन्हा पाहायला मिळाला. मात्र संध्याकाळी जयपूर पावसात पाहणं यासारखी सुंदर गोष्ट नाही आणि त्यामुळे आम्हाला हा नजारा पाहून अतिशय मन सुखावून गेलं होतं. दिवसभराचा रिकॅप करत आम्ही मस्तपैकी गप्पा मारत राजस्थानची जीवनशैली पाहत होतो. उदयपूरमध्ये झालं तसंच जयपूरमधूनही आमचा पाय निघत नव्हता. मात्र या ट्रिपनंतर जर कोणी विचारलंच की या जगातलं सर्वात सुंदर आणि देखणं राज्य कोणतं, तर राजस्थान हे उत्तर असेल.